ऐकू दे, बोलू दे थांब. हॅलो. मावशी काय म्हणते बघूया. थांबा. माझं म्हणणं काय ताई, शेतकरी खड्ड्यात जातोय, ऐकलं का? आणि 1 नंबर 2 वाला वरे जातोय, तर शेतकऱ्यानं काय करावं? दारू बंदी करा, बस बायांच्या काय रे हालायची, ऐका का? बायांच्या काय रे हालायची, आणि दारू बंदी करा, शेतकऱ्याला मदत करा. हे सेल टॅक्स जर आहे ना तर हे शेतकऱ्यावरच काढता येते. मला सांगा, तुम्ही कसलं पीक घेता? कपाशी आणि सोयाबीन. कपाशी आणि सोयाबीन. आता किती भाव मिळतो? आता यंदा 6,000च बिलला, त्याचा सुन्ना पोपडा आहे. काय म्हणताय मला समजा. शेतकरी सरस शून्यात जातोय मतलब. एक मिनिट तुम्ही काय बोलता? हा, काय 6,000 रुपये भाव मिळाला हा आणि त्याच्यात काही परवडत नाही. नाही शून्य म्हणजे काय म्हणजे जेवढं उत्पन्न खर्च लावला तो तेवढं निघाला नाही. हा? अच्छा, तोट्यात जातोय शेतकरी. काहीच फायदा नाही शेतकऱ्याचा. मटेरियल महाग, बी महाग, औषध महाग, आणि शेतकऱ्याला काहीच नाही. त्याला रोज भाजी काम करा तरी पोट भरते त्याचं. हा, काय करावं शेतकऱ्यानं? हे मंत्री लोक काही निधी देतात आणि माया बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं. 3 लाखाचं नुकसान झालं तरी आमच्या देवकर आपण वावरात आणला तरी आमच्या देवकर आपण काहीच दिलं नाही. हा, काय म्हणल्या? कृषी केंद्र बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं. 3 लाखाचं नुकसान झालं तरी आमच्या देवकर आपण वावरात आणला तरी आमच्या देवकर आपण काहीच दिलं नाही. हा, काय म्हणल्या? कृषी केंद्राची बाई आणि देवकर आपाचा घडले बस फोटो काढला होता आमनं. काय म्हणलं? तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीनला? आमले आता 20,000 भेटण्याचा भाव काय मागू आमना आता? 6,000